एक चोख प्रत्युत्तर 82 धावांचा पाठलाग करताना क्षेत्ररक्षण गृहरचना सजवली जाते. डावखुराचा फलंदाज साईश या ठिकाणी स्ट्राईकला येतोय. त्यामुळे डीप मिड विकेट व डीप स्क्वेअर लेग असे दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात. विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत फटका टोलविण्याचा प्रयत्न झाला होता. प्रयत्नही सफल ठरतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये जो निर्बंध दिला होता त्या निर्बंधाची पायमल्ली कुठेतरी होते ती गोलंदाजाकडनं आणि त्यामुळेच या ठिकाणी नो बॉलचा इशारा हा केला जातोय मैदानी पंच अर्थातच मुन्ना दाभोलकर यांच्याकडनं. दक्ष नजलेने नटलेले अनुभवी असे पंच योगेश उर्फ मुन्ना दाभोलकर व त्यांच्या सतला रुपेश गवस ही पंचांची जोडगोळी मैदानावर. तर गोलंदाजी मार्कवर महेश हा गोलंदाज सज्ज. फ्री हिटचा चेंडू, एक संधी, मोठा फटका टोलवायची, चेंडू हवेमध्ये विरला जातोय. रोहन साळगावकरनं या ठिकाणी चेंडू अडविण्याचा प्रयत्न केलाय. तो प्रयत्न यशस्वी ठरतोय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये फ्री हिटच्या चेंडूवर दुहेरी धावांचा मोबदला हा साईश सुरे याला प्राप्त होतोय. 26 धावा धावफलकावर बिनबाद म्हणजे जी आश्वासक सुरुवात प्रतिस्पर्धी संघाकडनं झाली होती त्याच्याच उमटलेल्या पावलावर पाऊल ठेवत 26 धावांची कामगिरी. रिव्हर्स स्वीपचा फटका जीव घेण्यात ठरतोय. या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला उडालेला झेल साधा सोपा असा टिपला जातोय व ज्या गोलंदाजीसाठी गोलंदाज महेश प्रसिद्ध तीच गोलंदाजी करताना जमलेली जोडी ही गारद केली जाते. फलंदाजला माघारी परतावं लागतंय ते साईश सुरेला डीजे. हाताचा एक आक्रमक शैलीचा फलंदाज मैदानावर जातोय. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज माघारी परतला. दुसऱ्या डावखुऱ्या हाताच्या फलंदाजानं जागा घेतली म्हणजे डाव्या उजव्या हाताच्या जोडगोळीचं एक सुरेख असं नियंत्रण या मैदानावर आपण पाहतोय. मनगटी फटक्याने चेंडूला वळवायचं होतं. चेंडू बहुधा शरीराला स्पर्श करतोय. यष्टरक्षक पुनाजीच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय. निर्धाव गणला जातोय. आत्मविश्वासानं महेश या ठिकाणी गोलंदाजी करतोय व पहिल्या षटकात जी ढिलाई दिसली होती त्या ढिलाईला या ठिकाणी मजबूत पकडीत परावर्तित करताना महेश आपल्या संघाचा आत्मविश्वास हा वाढवतोय. आकृता चेंडू यावेळी मात्र फटक्यासाठी जागा निवडली जाते. चेंडूचा प्रवास फाईन लेगच्या दिशेनं राजेशकडनं अविश्वसनीय असं क्षेत्ररक्षण. जो चेंडू चौकाराच्या दिशेनं मार्गक्रमण करत होता जवळपास चौकाराचा शिक्का हा बसतोय असं प्राथमिक चित्र स्पष्ट होत होतं. त्या ठिकाणी राजेशचं नेत्रदीपक क्षेत्ररक्षण संघासाठी 2 धावा वाचविण्यात यशस्वी ठरतंय. खेळ समाप्त होतोय तो 2 षटकांचा आणि 2 षटकांच्या सांगते अखेरीस प्रति षटकामागे 14 धावांच्या धावगतीनं 82 धावांचा पाठलाग करताना 28 धावा एका कड्याच्या मोबदल्यात असा धावफलक. मिथुन वैद्य आपल्या सूचना की आपल्या संघासह आपण मैदानावर या ठिकाणी आपल्या उपस्थितीची नोंद करायची आहे. कर्णधार सरफराज आपलं आगमन झालंय हे जरी आम्ही आमच्या नजरेत टिपलं असलं तरी अधिकृतरित्या आपल्या संपूर्ण संघाच्या या ठिकाणी उपस्थितीची नोंद आपण येऊन करायची आहे. त्यामुळे आर्यन पॅन्थर 77 मार्मगोवा क्रिकेट संघ मालक मिथुनजी वैद्य आणि कर्णधार सरफराज आपल्यास विनंती त्वरित आपण या ठिकाणी संयोजकांना येऊन भेटायचं आहे.
2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 28 धावा प्रति षटकामागे 14 धावांच्या धावगतीनं. गोलंदाजीमध्ये बदल हा निश्चितपणे आपण पाहतोय. पॉवर प्लेचा निर्बंध होता, तो निर्बंध अखेर शमविण्यात येतोय. क्षेत्ररक्षक व्यूहरचना ही विखुरलेली दिसते, सजलेली दिसते, ज्यामध्ये आपण पाहतोय डीप लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक, डीप लॉंग ऑनला, डीप मिड विकेटला व एक डीप स्क्वेअर लेगला असे क्षेत्ररक्षक सीमारक्षक म्हणून या ठिकाणी सीमारेषेवर तैनात. व या सजवलेल्या क्षेत्ररक्षक व्यूहरचनेसह अमृत वेर्लेकर ढिल्या हाताने चेंडू टोलविला जातोय. तो नेहालच्या दिशेनं, जो नेहाल क्षेत्ररक्षण करतोय. शॉर्ट कव्हरला चेंडू अडवून थेट फेकीनं यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा मानस. मात्र अमृत वेर्लेकर तत्पूर्वी चेंडू हा टिपतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये एकेरी धाव घ्यायची, साथीदाराला स्ट्राईकवर आणायचं, हा इरादा समर्थाचा यशस्वीतेत वळतोय व एकेरी धावेने सांघिक धावफलक हा 29वी सांघिक धावसंख्या गाठतोय. गोवा राज्यातील 2 तगडे संघ या ठिकाणी कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात आणि याच 2 कट्टर प्रतिस्पर्ध्यांची ग्रंथिका ही मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या निमित्तानं आघाडीच्या सलामीच्या सामन्यात होताना दिसते. 82 धावांचा पाठलाग करताना 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. परत आपल्या स्क्रीनवर पंचांच्या उजव्या हाताकडनं मारा करताना अमृत वेर्लेकर स्वतःसाठी जागा निर्माण केली. इनसाइड आउटचा नेत्रदीपक असा फटका. रजत कुडाळकरला कोणतीही संधी न देता डीप लॉंग ऑन सीमारच्या पलीकडे षटकारात परावर्तित होतोय. तो डावखुर हाताचा फलंदाज साहिल याच्याकडनं का 3ऱ्या क्रमांकावर संघ कर्णधारानं माझ्यावर विश्वास दर्शवला याची परिणिती दर्शवताना ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूला भिरकावून दिलं जाते व या 6 धावांनी धावफलक वाढतोय तो 35 धावांवर. विनंती आहे आर्यन पॅन्थर 77 मरगाव क्रिकेट संघ कर्णधार आपल्या संघासह त्वरित आपण उपस्थित राहायचं आहे. सेकंड कॉल फॉर युअर टीम. मोठा फटका टोलवायचा होता. चेंडू हलकेच पॅचचा आसरा घेतोय. चेंडू मार्गक्रमण करतोय. तो शॉर्ट थर्डमॅनला जोपर्यंत क्षेत्ररक्षक या ठिकाणी महेश चेंडू अडवतोय, चेंडूची परती करतोय. एकेर धाव सहजगत्या ही पूर्णत्वात नेली जाते. एकेर धावेने धावफलक वाढतोय तो 36 धावांवर. नेमकी जी सुरुवात प्रतिस्पर्धी संघाकडनं झाली होती त्याच उमटलेल्या पावलावर पाऊल ठेवत या ठिकाणी साई जय बोडकेश्वर क्रिकेट संघ 36 धावा धावफलकावर 3ऱ्या षटकात झळकवतोय. परदा ओव्हरपिच मध्ये चेंडू मोठा फटका सजवला. प्रथम दर्शनी चेंडू हवेत उडालेला. झेलात परावर्तित होतोय की नाही या असा प्रश्न उभा राहिला होता तो समर्थकाकडे. मात्र आकाशा क्षेत्ररक्षक चेंडूपासून बराच दूरवर, त्यामुळे एकेरी धाव. एकंदरीत नियंत्रित फटका असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तो समर्थ गवस याचा व एका नियंत्रित फटक्याने तो स्वतःच्या खाती एकेरी धाव घालतोय. एकेरी धावेने धावफलक वृद्धिंगत करतोय व या एकेरी धावेने सांघिक धावफलक हा 37 धावांवर उभारी घेतोय. 3रं षटक प्रगतीपथावर. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू कदाचित नकारात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय तो अमृत वेर्लेकरकडनं. फलंदाजला उजव्या यष्टीवर जखड बंद करून ठेवण्याचा मानस. मात्र हा मानस हा अंगावर बेततोय. एकेर धाव वाईडच्या स्वरूपात एका अवांतर धावेने धावफलक वाढतोय तो 38 धावांवर. ओव्हरपिच चेंडू देखण्या असा फटका. यावेळी मात्र फटका मागे ताकद नव्हती, जरूर देखण्या फटका. मात्र अपुऱ्या ताकदीमुळे सरळ क्षेत्ररक्षक या ठिकाणी रोहन याच्या हाती विसावला जातोय व डावखुर हाताचा फलंदाज साहिल हा षटकाराची पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात 2ऱ्या गड्याच्या स्वरूपात छेलचित होऊन माघारी जातोय डीजे.
आल्या आल्याच तो एकेरी धावने खातं खोलण्याचा प्रयत्न करत होता, मात्र दुसऱ्यापासून सपशेल नकार निर्धाव चेंडू काढला जातोय. निर्धाव चेंडूसह यशस्वीतेनं नटलेलं षटक गोलंदाज अमृत वेर्लेकर याच्या कडवीत समाप्त होतोय. खेळ समाप्त होतोय 3 षटकांच्या सांगतेखेरीज 38 धावा धावफलकावर. प्रथम फलंदाजी करताना 3 षटकांमध्ये 43 धावा झळकावल्या होत्या. त्या अबीर बाबा क्रिकेटर्स बार्देश संघाने जमेची बाजू होती की 3 षटकांमध्ये त्यांचा एकही गडी बाद झाला नव्हता. सर्व गडी हे तंबूमध्ये शेष होते. तर दुसऱ्यापासून पाठलाग करताना 82 धावांचा आतापर्यंत गडी बाद होत आहेत. ते अर्थातच या ठिकाणी 2 नवीन फलंदाज हर्षद मातोंडकर याची वर्णी लागते ती समर्थ याला साथ देण्यासाठी. इतकं उत्कृष्ट असं आयोजन, नीटनिक्क असं संयोजन, या संपूर्ण स्पर्धेचे सर्वे सर्वा महेशजी कोनाडकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र झटणारे आमचे मित्र संजय नागवेकर, त्यानंतर अंबाजी कोनाडकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या अथक अशा परिश्रमानं या ठिकाणी साकार होते आपल्या समोर साकल्य ती मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. दरम्यानच्या कालावधीमध्ये नाणेफेकीचा कौल आजमावला जातोय. आर्यन पॅन्थर्स 77 मरण गोवा क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय असा इतिवृत्तांत मैदानावरनं येतोय. गोलंदाजीमध्ये बदल. नामदेव गोलंदाजी मार्कवर सज्ज. फटका फसतोय, मात्र फसलेला फटका कोणतीही हानी करून न देता प्रवास घडवतोय तो डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. कधी कधी सुदैवाची साथ ज्यावेळी एखाद्याला लाभते त्यावेळी अशा घटना ह्या अपेक्षित असतात. सुदैवाची साथ लाभते ती समर्थेला. फसलेला फटका नो मॅन्स लँड मध्ये जातोय. पर्यायानं मिळत आहे 4 धावा. चौकारनं चौथ्या षटकाची सुरुवात. 42 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुढे सरसावतोय तो समर्थ. पददलिताच्या जोरावर मोठा फटका टोलवायचा होता. गोलंदाज वेगवान असा नामदेव बाणावलीकर याच्यावर प्रतिहल्ला सजवायचा होता. मात्र या ठिकाणी फलंदाजाच्या मनात काय खलबत्त चालली आहेत याचं पूर्वानुमान नामदेव लगावतोय आणि त्याच्या विपरीत कामगिरी करण्यास तो या ठिकाणी प्रवृत्त करतोय फलंदाज समर्थला. धावसंख्या स्थिरावते ती 42 धावांवर. 42 धावा. परत ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू दिलखुलासपणे टोलवला जातो. फटक्या मागे ताकद कमी पडले की काय असा प्रश्नचिन्ह. मात्र या सर्व प्रश्नांना उत्तर देताना चेंडू सीमारेषाच्या पलीकडे षटकारासाठी गेलाय यावर शिक्कामोर्तब अनुभवी पंचांकडनं होताना दिसतंय. समर्थच्या खाती मिळतोय तो एक आणखी षटकार व या 6 धावांनी धावफलक वधारतोय. धावफलक बदलतोय तब्बल 48 धावांवर 2 गड्यांच्या मोबदल्यात 82 धावांचा पाठलाग करताना. अजूनही 27 चेंडूंचा खेळ बाकी. 34 धावांची आवश्यकता. 8 गडी तंबूमध्ये शेष. हे अर्थातच साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघासाठी निश्चितपणे शुभ संकेत दर्शवत आहेत. मात्र सामना संपला नाही, कारण अबीर बाबा क्रिकेट संघाच्या खाती अजूनही दर्जेदार गोलंदाजांची मांदियाळी आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका. अमृत वेर्लेकर कडनं नेत्रदीपक असं क्षेत्ररक्षण. पर्यायानं मिळते ती एकेरी धाव. चतुरसूत्र खेळाचं प्रदर्शन या चेंडूवर झालं होतं. आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावर दिलखुलासपणे टोलवलेला फटका. मात्र त्याहूनही वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण म्हणजे अष्टपैलुत्व म्हणजे नेमकं काय हे या चेंडूवर व्यतीत होते. 49 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, फटका सजवायचा होता मोठा, मात्र मनाजोगा फटका न आल्याने स्वतःवर हर्षद नाराज दिसतोय. मात्र ही नाराजी क्षणिक असेल, कारण एकेरी धाव्याने सांघिक अर्धशतकाला गवसणी घातली जाते ती साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघाकडनं. 50 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आपण जे टाळा ऐकतोय त्या सांघिक अर्धशतकी खेळीसाठी धावांचा पाठलाग करणार साई जय क्रिकेट संघ बिचोलीमच्या. आखूड टप्प्याचा चेंडू, स्वतःसाठी जागा निर्माण करत एक हुकचा फटका टोलवायचा होता. प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. 4 षटकं 2 गडी बाद 50 धावा अशी समाधानकारक कामगिरी डावाच्या पूर्वार्धात आपण अनुभवतोय. मात्र उत्तरार्धात या ठिकाणी हा सामना रंगतदार अवस्थेत न्यायचा असेल तर अबीर बाबा क्रिकेटर्स संघाला सर्व नैराश्य बाजूला सारून एका धीरोत्तरानं खेळ साकारावा लागेल. गोलंदाजी अचूक टप्प्यावरची करावी लागेल. प्रथम फलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघाला रोखताना समर्थ गवसने जी अविश्वसनीय कामगिरी क्षेत्ररक्षण करताना केली
तशीच काहीची कामगिरी अति आवश्यक. मात्र लेखाजोखा पाहिल्यास समर्थची कामगिरी ही निश्चितपणे आपल्या संघाला वरचढ ठरू पाहते आणि 4 षटकांमध्ये आता 32 धावांची आवश्यकता असताना या सामन्यामध्ये काय रंगत नेमकी आणली जाते. मानरेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या सलामीच्या सामन्याचा विजेता संघ कोणता ठरेल याची निश्चिती आपल्या समोर आणण्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. यापूर्वी आपण आवाज ऐकला होता आमचे मित्र बादलजी चौधरी यांचा, त्यांच्या साथला श्यामजी कलगुटकर यांचा. आणि परत एकदा मी निमंत्रित करतोय श्याम कलगुटकर यांना की राहिलेल्या 4 षटकांचा इतिवृत्तांत त्यांनी आपल्या समोर सादर करावा. ओव्हर टू श्याम. Thank you, Mr. Samir Pandre, where all the fielders inside the 30-yard circle. MCT over. 32 required in 4. Swing missed. Dot delivery. Kane along with Superman in the middle. Harshad Mathondkar and Samarth Gawas. Again, that one just kept low. Dot delivery. Well, in this particular over, if you give 6 to 10 within those kind of runs in that range, you definitely have bowled a superb over. As you have all the fielders inside the 30-yard circle, you have the free license to go after the bowling. Swing missed again. Another dot delivery. He's not reading it from his arm. He's not watching his fingers. Another dot delivery, 3 dot deliveries. He has been superb. Here's the skipper, Mahesh Sakarkar. 1.3. Change of angle. That's in the air and gap. Finds the boundary. Much needed one for the Saijai Bodkeshwar Picholi. Score moves to 54. Nicely played, taken it on the full, but fielder taken. Amrit Wellekar takes that catch, kept his eyes on the ball till the very last moment. And the timing was not that perfect as far as Harshad Mathondkar was concerned. He goes for 5. It's 54 for 3.